हॅलो. गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज 11 फेब्रुवारीचं करंट अफेअर पाहणार आहोत. तर आता मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. ठीक आहे, अविश्वास प्रस्ताव. ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. लोकसभा अध्यक्षांच्या पदावरून हटवण्याची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदमध्ये आहे? पॉलिटिक्सचा क्वेश्चन आहे आपला, पॉलिटिक्स. ठीक आहे, तर हा आहे अनुच्छेद 94C. अनुच्छेद 94C नुसार लोकसभेच्या तत्कालीन सर्व सदस्यांच्या प्रभावी बहुमताने ठराव मंजूर करून अध्यक्षांना पदावरून हटवता येते. यासाठी लक्षात असू द्या, 14 दिवस आधी पूर्व नोटीस देणे अनिवार्य आहे. किती दिवस? 14 दिवस आधी. कुठली कलम? 94C. पुढचा प्रश्न, 79वा संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? लक्षात असू द्या, संतोष ट्रॉफी हे फुटबॉलच्या संदर्भात आहे आणि 25-26चे विजेतेपद कोण आहेत? तर सर्व्हिसेस. ठीक आहे, गेल्या वेळेस पश्चिम बंगाल होते, यावेळेस सर्व्हिसेस येत आहे. आसाममधील ठकू आखाना स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात सर्व्हिसेस संघाने केरळचा पराभव करून आपले 8वे विजेतेपद पटकावले आहे. पश्चिम बंगाल हा या स्पर्धेचा सर्वाधिक यशस्वी संघ आहे. ते 33 वेळा जिंकलेला आहे पश्चिम बंगाल. ठीक आहे, आणि गेल्या वेळेस पण केरळ हारणारच होता. यावर्षी कोण आहे? सर्व्हिसेस. संतोष ट्रॉफी लक्षात असू द्या, संतोष ट्रॉफी. पुढचा प्रश्न, अलीकडेच थायलंडमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कोणत्या नेत्यांची पुन्हा पंतप्रधान म्हणून नियुक्ती निश्चित झाली आहे? थायलंडची. याचं उत्तर आहे अनुती चर्नविराकुल. अनुती यांच्या भूजैनाथील हे त्यांचं पक्षाचं नाव आहे. भूमजैथाईन पक्षाने 500 पैकी 193 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय मिळवला आहे. ते यापूर्वी थायलंडचे उपपंतप्रधान आणि आरोग्य मंत्री राहिलेत. हे मोठे उद्योजक पण आहेत बघा. ठीक आहे, ते उपपंतप्रधान आणि आरोग्य मंत्री म्हणूनही ते कार्य केले. त्याच्यानंतर आता ह्या निवडून आले आहेत नवीन थायलंडचे पंतप्रधान म्हणून. अनुतीन विराकुल लक्ष राहू द्या, अनुतीन चर्नविराकुल. नॅशनल क्वालिटी मिशन अंतर्गत भारताची पहिली अमरावती क्वालिटी व्हॅली कोणत्या राज्यात विकसित केली आहे? अमरावती म्हणजे आपल्याला लक्षात असू द्या, आंध्र प्रदेश. महाराष्ट्र नाही. अमरावती प्रदेशाची राजधानीची अमरावती येथे 6903 क्वांटम व्हॅली आहे. क्वांटम मिशन आहे. क्वालिटी बोलला गेली मी. क्वांटम नॅशनल क्वांटम मिशन आहे. 6300 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मोहिमेचा भाग म्हणून ही हायटेक व्हॅली उभारली जात आहे, ज्याची उद्घाटन मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी केली. ठीक आहे, कुठं? आंध्र प्रदेश. आणि हे क्वांटम म्हणजे कसं असते बघा, आपलं जे कम्प्युटर सिस्टीम असते ते डिजिटल नंबर्सवर चालत असते, जसं की एक वेळेस 1 किंवा 0 हे ऍक्सेप्ट करतं. पण क्वांटम टेक्नॉलॉजी अशी आहे की एकाच वेळेस 0 आणि 1 दोन्ही ऍक्सेप्ट करतं, ज्याने की कॅल्क्युलेशनचे जे स्पीड आहे ते दुप्पट होऊन जाईल, असं हे टेक्नॉलॉजीचं एक फीचर आहे. लक्षात असू, नॅशनल क्वांटम मिशन आंध्र प्रदेश. आणि अमरावती राजधानी, आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती ही आहे. आणि 6003 कोटीची राष्ट्रीय क्वांटम मोहिमेची हायटेक व्हॅली असं उभारण्यात झाले आणि त्याचं बजेट एवढं आहे. पुढचा प्रश्न, भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय उत्पादनाचा दिवस म्हणजे नॅशनल प्रोडक्टिव्हिटी डे कुठला? 12 फेब्रुवारी. या दिवशी तर म्हणून का का साजरा केला जातो याचं रिझन विचारलाय. म्हणजे क्वेश्चन बघा कसा गोवून फिरवून विचारलाय. हे असेच आपल्याला कंबाईन मध्ये क्वेश्चन विचारले जातात. 12 फेब्रुवारी हा राष्ट्रीय उत्पादकता दिन नॅशनल प्रोडक्टिव्हिटी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. या दिवशी पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली होती. या दिवशी नॅशनल प्रोडक्टिव्हिटी कौन्सिलची म्हणजे NPSC ची स्थापना झाली होती. पहिल्या औद्योगिक धोरणाची घोषणा झाली होती किंवा MSME मंत्रालयाची स्थापना झाली. तर याचं उत्तर आहे, या दिवशी नॅशनल प्रोडक्टिव्हिटी कौन्सिलची स्थापना झाली होती. ठीक आहे, 12 फेब्रुवारी 1958 रोजी NPSC ची स्थापना झाली आहे. 2026 ची संकल्पना, 2026 ची थीम बघा, क्लस्टर्स अँड ग्रोथ ऑफ इंजिन मॅक्झिमायझिंग प्रोडक्टिव्हिटी इन MSME. ठीक आहे, ही या वर्षीची थीम आहे. पुढचा प्रश्न, केरळमध्ये पहिले पूर्णतः दृष्टिबाधी म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्स
महिला न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे पूर्णतः दृष्टीहीन आहेत, दृष्टिबाधित. तर याचं उत्तर आहे थान्या नाथन सी. थान्या नाथन सी. 24 वर्षीय थान्या यांनी केरळ न्यायिक सेवा परिषद दिव्यांग श्रेणीतून प्रथम क्रमांक मिळवून 2025च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दृष्टिबाधित व्यक्तींच्या न्यायिक सेवेचा मार्ग मोकळा केला आहे. लक्षात असू द्या, ह्या पहिला आहे 24 वर्षीय थान्या नाथन. पुढचा प्रश्न, भारत सरकारने अलीकडेच कोणत्या देशात व्हिज्युअल महासागर 2026 अंतर्गत $175 दशलक्षचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलेलं आहे? यांना विशेष या देशाला, कुठल्या देशाला विशेष पॅकेज जाहीर केलेलं आहे अंतर्गत? एवढं पॅकेज जाहीर केलेलं आहे $175 दशलक्ष. व्हिजन महासागर 2026 अंतर्गत. तर याचं उत्तर आहे सेशल्स या देशाला दिलं गेलेलं आहे. सेशल्सचे राष्ट्रपती पॅटिंग हर्मिनी यांच्या भारत दौऱ्यात ही घोषणा झाली आहे. हिंद महासागर क्षेत्रात भारताची सागरी सुरक्षा भागीदारी मजबूत करणे हा याचा उद्देश आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बहुराष्ट्रीय नौदल सराव मिलन 2026 एक्सरसाइज मिलन 2026 आयोजन कोणत्या शहरात झाले? लक्षात असू द्या, मिलन 2026 तर हे झालेलं आहे विशाखापट्टणम येथे. ठीक आहे. विशाखापट्टणम सिटी ऑफ डेस्टिनी येथे मिलन सराव इंटरनॅशनल फील्ड रिव्होर्स आणि IONS कॉन्क्लेव्ह या 3 मोठ्या संरक्षण घटना 2000 सुरक्षा घटना 15-25 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडेल. म्हणजे 15 ते 25 या 10 दिवसात पार पडणार आहे. ठीक आहे, विशाखापट्टणम येथे. पुढचा प्रश्न आहे, आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये तेजस्विनी शंकरने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे? सुवर्णपदक भेटलेलं आहे आपल्याला, तेजस्विनी शंकर यांनी जिंकलेलं आहे. ते आहे हॅपेथॉन. लक्षात असू द्या, नाव काय आहे? तेजस्विनी शंकर. आणि आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत तेजस्विनीने 5993 गुणांसह नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. पदक तालिकेत भारतात एकूण 5 पदकांसह 6व्या स्थानावर राहिला आहे. 6वं स्थान नाहीये, चुकून 6 झाले, पण बरेच रिपोर्ट्समध्ये 6 झाले, पण ते ऍक्च्युली 7 आहे. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पहा, 7 आहे. 7, 6 नाहीये, ते 7 त्या स्थानावर आहे. पुढचा भाग, मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश N. आनंद वेंकटेश यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या 15 निबंधाच्या संग्रहाचे पुस्तकाचे नाव काय? यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. ठीक आहे. तर या पुस्तकाचे नाव आहे लाईफ लॉ अँड लिटरसी, रिफ्लेक्शन्स ऑफ अ जज. हे यांनी पुस्तक लिहिलेलं. नाव काय यांचं? N. आनंद वेंकटेशन. आनंद नाव आपल्या संकल्पनामध्ये जे आर्थिक सल्लागार आहेत त्यांचं पण नाव आनंदच आहे. गुगल करा, माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकतात. या पुस्तकात त्यांनी कायदा, मानसशास्त्र, अध्यात्म आणि संगीत अशा विविध विषयावर भाष्य केले आहेत. लक्षात असू द्या, विविध भाषावर. कायदा, समाज, मानसशास्त्र, अध्यात्म आणि संगीत. नाव काय? लाईफ लॉ अँड लिटरसी, रिफ्लेक्शन्स ऑफ अ जज. ठीक आहे. N. आनंद वेंकटेश. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली करंट अफेअर्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.